हॅलो मित्रांनो, जय भीम. मी नोगिता बोरकर, शिला ड्रायव्हिंग स्कूल दारव्याहून बोलत आहे. तर कसे आहात तुम्ही? मी मस्त मजेत. तर एक छोटा व्हिडिओ बघितलेला मी 2-3 दिवसाआधी. तर तो व्हिडिओ असा होता की एक मुलगी, लहान मुलगी किंवा 8-9 वर्षाची मुलगी अशी रोडनी जात असते. आणि अचानक एक मुलगा तोंडाला स्कार्फ बांधून तो मागून येऊन त्या मुलीला असा उचलून तो घेऊन जातो तिथून. तर ती रस्त्यात असते, म्हणजे पब्लिक प्लेसमध्ये असते. तर तिथं पब्लिक असतात. तर ते पाहतात त्या, म्हणजे हे काय झालं की बा एक मुलगा आला आणि त्या छोट्या मुलीला घेऊन असा उचलून निघून गेला. पण तिथं कोणीच त्यांनी ॲक्शन नाही घेतली. कोणीच ॲक्शन नाही घेतली. म्हणजे फक्त ते पाहत राहिले आणि उलट असे दचकून ते साईडला झाले किंवा ते निघून गेले तिथून. असे 3दा त्यांनी ते प्रॅक्टिकल केलं. तीच मुलगी ती पायी जात असते पब्लिक प्लेसमध्ये आणि तो मुलगा तो स्कार्फ बांधून असा एकदम फास्ट मागून येतो आणि तिला उचलून घेऊन जातो. पण कोणीच तिथे आले नाही आणि कोणीच सपोर्ट नाही केला किंवा कोणीच काही ॲक्शन नाही घेतली. तर तो त्यांचा प्रयोग होता की जर पब्लिक प्लेसमध्ये जेव्हा एखाद्या मुलीवर असं काही अशी काही वेळ येते तर कोण ॲक्शन घेतात की काय करतात, काहीच नाही. 3 अटेम्प्टमध्ये एकही त्या स्टोरीमध्ये कोणी ॲक्शन नाही घेतली. तर खूप विचित्र विषय आहे की हे फक्त त्यांनी प्रॅक्टिकल केलं. रिअल लाईफमध्ये हेच होत आहे. आपल्या डोळ्यासमोर होत असते, पण आपण कुणीही ॲक्शन नाही घेत आणि आपल्या डोळ्यासमोर होत असते, झालेलं असते. आणि मग त्या मुलीचा जीव जातो, तेव्हा मग कॅन्डल घेणे, काय कॅन्डल लावणे, न काय आंदोलन करणे, मोर्चे काढणे, हे सगळं नंतर नंतर. आणि ज्या ज्या मग आता जसं वर्धेला झालं आहे, वर्धेला झालेलं आहे. तर आता तुम्ही सगळे मग तिथं मला तरी जेव्हा ते व्हिडिओ पाहिले मी, खूप पब्लिक की नाही त्या आरोपीला म्हणजे रस्त्यावर फाशी द्या वगैरे वगैरे. मला तर असं वाटलं की त्या पब्लिकमध्येही असे लोक असतील ना की जे काही ना काही अशा पद्धतीचे काहीतरी कृत्य करत असतील. पण दुसऱ्यांचं आलं तर तेव्हा आपण ॲक्शन घेतली तिथं. त्या मोर्चामध्ये सामील झालो, कॅन्डल लावले, आंदोलन केले, मोर्चे काढले, एकत्र आलो तेव्हा. पण जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर होत असते तेव्हा कोणीही ॲक्शन नाही घेत किंवा कोणी प्रयत्न पण नाही करत की तिला आपण काही सपोर्ट केला पाहिजे. तर नंतर होऊन काही फायदा नाही ना मित्रांनो. तर मी मी माझा एक विषय सांगते की मी एकदा चालली पायी पायी बस स्टॉपला. तर थोडा आउटसाईड होता तो, म्हणजे आउटसाईडने चालली होती मी. तिथून तो शॉर्टकट होता. तर तिथं एक माणूस, प्रॉमिस, तर तिथे एक माणूस एका बाईला मारत होता. तर बाईला मारत होता आणि तिथे एक जनरल स्टोअर्स होता. तर तिथं तिथं एक कस्टमर होता त्या शॉपमध्ये. तर मी म्हटलं, अरे यार, हा इथं म्हणजे एक शॉप आहे, त्या शॉपमध्ये कस्टमर पण आहे उभा आणि तो माणूस त्या बाईला तिथंच मारत आहे, तरी हे कोणी ॲक्शन नाही घेत आहे. थोडं मला नाही जमलं राहणं. तर मी बोलली तिथं, शपथ प्रॉमिस, मी बोलली तिथं की म्हटलं, अरे ओ दादा, म्हटलं तुम्ही का बरं मारताय, म्हटलं सोडा म्हटलं त्यांना. तर मग थोडं माझं माझं गणित तिथं चुकलं. पण एक एक जेंट्स लेडीजला मारत आहे हा महत्त्वाचा विषय होता. ते कारण नाही माहीत मला की का बरं मारत होत्या. तर मग तर तो मारणारा माणूस मला म्हणत होता, अरे नहीं नहीं दीदी, बोले ये है ही ऐसी. अरे हाओ हाओ भैया, जो भी है, लेकिन ऐसे आप रस्ते पे मार रहे हो उनको, छोड़ो. तो तेवढ्यात एक एक मुलगी आली मागून माझ्या आणि ती म्हणाली, नहीं दीदी, बोले वो लेडीज़, बोले ड्रिंक करने जा रही, बोले तो इसलिए उसको रोक रहे, बोले कि मत जाओ करके. तो वो ज़बरदस्ती से ड्रिंक करने जा रही करके वो भैया मार रहे. म्हटलं, अरे यार, चुकला माझा विषय. तरी पण असो की एक जेंट्स एक लेडीजला असं भर रस्त्यात वगैरे मारणं, ते मला काही जर आवडलं नाही. म्हटलं जाऊ दे बाबा. तरी त्या भाऊला म्हटलं, भैया प्लीज़ उनको जहाँ जाना है जाने दीजिए, आप घर चले जाइए, छोड़ दीजिए उनको, वो नहीं मानने वाली. तर ते त्यांनी माझं ऐकलं आणि ते तिथून निघून गेले. ती बाई गेली शेवटी, तिला ड्रिंक करायचं होतं, ती गेली. पण असो, तो विषय मला माहीत नव्हता. आणि असो, काही असो, पण जर एक जेंट्स एका लेडीजला मारत आहे किंवा काहीतरी अत्याचार करत आहे, तर आपण तेव्हा जरा प्रयत्न केला पाहिजे की त्यांना सपोर्ट केला पाहिजे. आणि आणि खूप पब्लिक असतो ना, एकटीला आपल्याला भीती वाटते, एकट्याला भीती वाटते, तर दुसऱ्यांची मदत घ्या. पण करा, प्रयत्न करा. की कारण काय होते की मग कधी आपल्यावरही वेळ येते आणि नाही आली पाहिजे अशी वेळ. पण सगळं झाल्यावर, एखाद्याचा जीव गेल्यावर, मग आपण सगळे एकत्र येतो, नारे लावतो, हे ते, नंतर काहीच फायदा नाही. तर म्हणून मित्रांनो, मैत्रिणींनो, प्लीज
जर कधी अशी वेळ तुमच्या समोर असेल, कोणाची मदत करण्याचा चान्स मिळत असेल, तर नक्की मदत करा. होईल ते होईल, आपल्यासोबत जे होणार ते होणार आहे. पण आपण तिथं हस्तक्षेप केलं म्हणून आपल्यासोबत होईल असं नाही. आणि होणार असेल आपल्यासोबत तर होईल, पण प्लीज जरा प्रयत्न तर करून पहा. मी केला बाबा, पण ते चुकीचं होतं, जाऊ दे. तरी पण त्या बाईला मारावं नाही असं मला वाटलं. शेवटी तो मुलगा, तो माणूस तिथून निघून गेला. पण सर्वांनीच असा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यांचा तो प्रॅक्टिकल जे त्यांनी ते ते प्रयत्न केला, प्रयोग, की एका लहान मुलीला पब्लिक प्लेसमधून कोणी उचलून नेत आहे आणि सगळ्यांचे रिॲक्शन असे, किंवा चालले, निघून चालले. अरे बाबा, त्या मुलीला तो पळवून नेत आहे की काय करताय, कोणीच ॲक्शन नाही घेतली. 3 अटेम्प्टमध्ये कोणीही प्रयत्न नाही केला. मग ते झाल्यावरच सगळे एकत्र येतात आणि नारेबाजी लागतं. तर प्लीज 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 तसं काही होण्याआधी जर तुमच्या सपोर्टमुळे एखाद्याचा जीव वाचत असेल तर प्लीज त्यांना सपोर्ट करा. आणि माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा. धन्यवाद. माझं यूट्यूबला चॅनल आहे नोगिता बोरकर, इंस्टा, फेसबुक. तर छान छान कमेंट्स करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि सपोर्ट करा. थँक्यू.